राहो. जय शिवराय मित्रांनो. पीक विमा वितरणाचा कालावधी संपला तरी सुद्धा पीक विमा मंजूर का होत नाही आणि ज्या कुणा शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांचा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट का होत नाही, हा प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत जानेवारी फेब्रुवारी मध्ये पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारे एकदम खात्रीपूर्वक सांगितलं जात होतं. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वारंवार याला दुजोरा दिला जात होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयाचं वितरण होणार याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली होती. फेब्रुवारी संपला, मार्च संपला, एप्रिल संपला. कमीत कमी एप्रिल पर्यंत तरी पूर्णपणे कॅल्क्युलेशन होईल आणि पीक विम्याचं वितरण होईल अशा प्रकारच्या शक्यता होत्या. एप्रिल ही गेला, बऱ्याच भागामध्ये कॅल्क्युलेशन झालं, बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा दिसायला लागला. बहुतांश काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरणही झालं. नांदेडमध्ये आपण पाहिलं होतं, सोलापूर पाहिलं किंवा इतर काही जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पीक विम्याचं वितरण करण्यात आलं. मात्र कॅल्क्युलेशन करून त्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. बाकी काही जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले. अधिकारी उपस्थित नाहीत किंवा बराच काही कामाचा लोड असल्यामुळे त्याच्यासाठीचा पाठपुरावा करायला कुणाला वेळ मिळाला नाही. मग नंतर काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याचा पाठपुरावा सुरू केला आणि पाठपुरावा सुरू करून एक बैठक घेतल्याबरोबर त्या जिल्ह्यातील आक्षेप असलेल्या महसूल मंडळाचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजुरी करण्यात आला. म्हणजे फक्त एक बैठक घेण्यासाठी तो पीक विमा मंजूर करण्यात आलेला नव्हता. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधींचे, नेत्यांचे, मंत्री महोदयांचे सर्वांचे मोठे मोठे फोटो कटआउट पीक विमा मंजूर केला. 350 कोटीचा 400 कोटीचा लागले. मग हा आता मंजूर झालेला पीक विमा याचं कॅल्क्युलेशन कधी होणार आणि कॅल्क्युलेशन झालं तर तो खात्यात कधी येणार? कारण 2-2, 3-3 महिन्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेले त्यांनाही अद्याप पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही. तर एकंदरीत याच्यामध्ये पीक विमा कंपनी खोडा घालते, पीक विमा कंपनी आक्षेप घेते का लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा कमी पडतोय की सरकार याच्यामध्ये कमी? शेतकऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही समजना झालंय. कारण लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा काही शेतकरी नेते असतात त्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनी लूट करते, शेतकऱ्यांना फसवते वगैरे वगैरे सांगितलं जातं आणि शेतकऱ्यांना वाटतं साहजिकच पीक विमा कंपनीच्या माध्यमातूनच आपला पीक विमा अडकवलाय. आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन पूर्ण झालं, सांगितलं शेतकऱ्यांना तुमचा 50,000, 40,000, 30,000 पीक विमा मंजूर आहे. परंतु केंद्र आणि राज्य सरकारचा जोपर्यंत हप्ता मिळत नाही तोपर्यंत तुमचा पीक विमा दिला जात नाही. मग याच्यामध्ये कंपनीचा दोष काय? तर याच्यामध्ये पूर्णपणे दोष जो आहे तो सरकारचा आहे. योजनेसाठी आवश्यक असलेला निधी हा त्या वेळी देणं गरजेचं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबवली, त्याचे पैसे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाकी. आता यावर्षी शेतकऱ्यांना भरलेला हिस्सा हा कंपन्याला गेला. राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा काही हिस्सा कंपन्याला गेला, म्हणजे त्या खात्यामध्ये गेला, एस्क्रो अकाउंटमध्ये. बाकी जोपर्यंत हप्ता जात नाही तोपर्यंत पीक विमा कंपन्या या उर्वरित असलेल्या किंवा ज्यांचा मंजूर झालाय त्यांच्या पीक विम्याचं वितरण करणार नाही. बऱ्याच मोठ्या प्रमाणात जिथं जिथं पीक विमा मंजूर झालाय त्या ठिकाणी आता राज्य सरकारच्या सबसिडीकडे बोट दाखवलं जातं. हा विषय आजचा नाही. 2020 साठी 134 कोटी रुपये धाराशिवचे 2 महिन्यापूर्वी आले. 2021, 2022 आणि 2023, 2022 चे सुद्धा मार्च एप्रिल मध्ये आले. 2023 सोलापूर असेल किंवा अनेक बरेच सारे जिल्हे, 7 ते 8 जिल्हे ज्यांच्या 2023च्या पीक विम्याची रक्कम अद्याप राज्य सरकारकडून देण्यात आलेली नाही. 2024चा 1000 रुपयापेक्षा कमी असलेला पीक विमा 1 महिन्यापूर्वी वितरित केला. पूरक अनुदान आणखीन बाकी. आता मग 2025ला कधी मिळणार आणि ते मिळाल्यानंतर 2025चा शेतकऱ्यांचा पीक विमा वितरित होणार. मग आता जर पूरक अनुदान योजनाचे नियम कोण ठरवतंय? सरकार. GR कोण काढतंय? सरकार. त्या GR नुसार, त्या नियमावलीनुसार ठरवलेलं जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार जर हिस्सा वितरित केला नाही तर कंपनी पैसे देत नाही. मग या सर्व बाबीमध्ये कुठं ना कुठंतरी पीक विमा अडकवला जातोय, तो पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून. कारण जर लातूरचा पीक विमा एका बैठकीमध्ये मंजूर होतो, परभणीचा उर्वरित असलेला पीक विमा एका बैठकीत मंजूर होतो, धाराशिवचा पीक विमा एका बैठकीत मंजूर होतो, तर मग सोलापूरसाठी बैठक का आयोजित केली जात नाही? बीडसाठी बैठक का आयोजित केली जात नाही? छत्रपती संभाजीनगर, जालन्याचं काय प्रॉब्लेम आहे? कारण तेही आंदोलन करता येतं. अहिल्यानगरमध्ये निम्म्या शेतकऱ्यांना मिळाला, निम्मा शेतकरी बाकी आहे. नाशिकची तीच परिस्थिती आहे, धुळे जळगाव तीच परिस्थिती आहे. वाशिम, हिंगोलीमध्ये, आता हिंगोलीमध्ये आपण पाहिले की 7-8 हजारांना काही शेतकऱ्यांना वाटला, बस खेळ खलास. 70 कोटीच्या आसपासचा पीक विमा हिंगोलीमध्ये वाटप झाला. बस वाशिम बाकी आहे, अकोला बाकी आहे. बुलढाण्याची तर परिस्थिती अतिशय बिकट आहे. सर्वात मोठा पात्र होईल अशी शक्यता वर्तवला जाणारा अमरावती जिल्हा आहे. त्याच्यासाठी कुठलीही बैठक नाही किंवा कुठला पाठपुरावा नाही. मग आता जर प्रत्येक जिल्ह्यासाठी जर पाठपुरावा जर करायचा असेल, त्याच्यासाठी बैठका लावायच्या असतील आणि बैठक लागल्यावर जर पीक विमा मंजूर होणार असेल तर एक बैठक पूर्ण राज्याची का घेतली जात नाही? कारण राज्य सरकारची मानसिकता ही पीक विमा देण्याची नाहीये. एकंदरीत आता तर दिसून येते.
समजा एखाद्या जिल्ह्याचा मंजूर नाही, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतले जात आहेत, पीक विमा कंपनी ऐकत नाही, कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, त्याच्यासाठीच्या बैठका चालू आहेत. मग आता ज्या जिल्ह्याचा मंजूर झालाय, ज्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन कंपनीने केलंय, त्या जिल्ह्यासाठी निधी का दिला जात नाही? नांदेडचा 813 पेपरला, वर्तमानपत्रांना छापायला किंवा लिहायला जागा शिल्लक राहत नव्हती. एवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या होत्या की नांदेड जिल्ह्याला तब्बल 813 कोटीचा पीक विमा. परंतु नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती पीक विम्याचं आतापर्यंत वाटप झालं याची कोणी शहानिशा केली का? तर ती करायला गरजेचं आहे. 10 ते 15%, 20% शेतकरी वितरण केले असतील. परभणीमध्ये तीच परिस्थिती आहे. वर्ध्यामध्ये आता काहीतरी 12-13 कोटीच्या आसपासचा पीक विमा मंजूर झालाय. वर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात बाधित जिल्हा आहे. चंद्रपूर बाकी आहे, नागपूर बाकी आहे, सांगली साताऱ्यामध्ये काही भाग मंजूर होऊ शकतो. आता कोल्हापूरमध्ये होणार नाही, पुण्याच्या काही भागामध्ये पीक विमा मंजूर होऊ शकतो. म्हणजे असे जे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर होऊ शकतो, इकडं धुळे असेल, नंदुरबार, जळगाव असेल, म्हणजे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी वाट पाहायची, मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी वाट पाहायची आणि एकंदरीत दूषणं फक्त कंपन्याला देत राहायची आणि कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनं करून करून आपला जीव काढायचा. ही परिस्थिती कुठेतरी चुकीची होत चाललेली आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होणं गरजेचं होतं. ज्यांचा मंजूर झालाय त्यांचं वितरण होणं गरजेचं होतं. परंतु आपण काय आहे की मंजूर झाला, एखाद्या नेत्याचं कटआउट. आता मला बऱ्याच जणांना व्हॉट्सअपला मेसेज केले, साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला 360 कोटीचा पीक विमा मंजूर झाला. आता साहेबांच्या पाठपुराव्यामुळे जर 360 कोटीचा पीक विमा मंजूर झाला तर तुमच्या साहेबाला पाठपुरावा करायला 4 ते 5 महिने का लागले? बरं, लागले ते लागले. आता साहेबाच्या पाठपुराव्यानं तो पीक विमा मंजूर झालाय. साहेबांना आता पुढे पीक विमा वितरण करायसाठी किती महिने पाठपुरावा करावा लागणार ते एकदा विचारावं लागणार आहे. कारण ज्यांचा मंजूर होतोय त्यांना वितरण होत नाही आणि ज्यांचं वितरण होणार म्हणजे मंजूरच नाही त्यांचं आणखीन मंजूरच नाही. म्हणजे परिस्थिती अशी एक भयान करून ठेवलेली आहे. तर कुठंतरी आता येणाऱ्या खरीपाच्या हंगामावर पार्श्वभूमीवरती, कारण आज आता जवळजवळ 18 मे झाले, येत्या 10 ते 12 दिवसामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं खरेदी करायचे, खतं खरेदी करायच्यात, पेरणीच्या अनुषंगानं काही बाबी पूर्ण करायच्यात. एक तर मान्सूनची परिस्थिती भयानक अशी सांगितली जाते. शेतकरी त्याच्यामुळे आधीच घाबरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना कुठं हा निधी त्यांच्या हातामध्ये जर आला तर त्याची एक चांगली मदत शेतकऱ्यांना होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवरती या जिल्ह्याच्या साहेबांच्या, त्या जिल्ह्याच्या साहेबाच्या पाठपुराव्याकडे न पाहता राज्य कृषी मंत्र्यांना, केंद्रीय कृषी मंत्र्यांना याच्यामध्ये लक्ष घालून ज्यांचा मंजूर नाहीये त्यांचा फायनल मंजूर किंवा नामंजूर हे फायनल करणं गरजेचं आहे आणि ज्यांचा मंजूर झालेला आहे त्यांचं वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी हा देणं गरजेचं आहे. कारण पीक विमा कंपनीकडे ज्यांचा मंजूर आहे त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना फक्त एकच सांगितलं जातं की राज्य सरकारची, केंद्र सरकारची सबसिडी आल्यानंतर तुमचा पीक विमा दिला जाईल. धन्यवाद.